आवाज ऐकू शकतो बघा. कसला घाण पाऊस चालू झालाय अचानक. आज सकाळपासून आहे ना एवढं गरम होत होतं. तर हे असंच आहे अवकाळी. आता मी बंद करतो, नाही तर सगळं माझा फोन पण कॉलॅप्स व्हायचा. मित्रांनो, पुण्याहून आलो होतो आणि आता पावसाला सुरुवात झाली आहे. तुम्ही बघू शकता कशी गंमत बघतो शेतकऱ्याची. पाऊस पण आधीच कांदा बाजार नाही आणि त्याच्यात एवढं कांदा जागायचं. तुम्ही कांद्याची लाईन बघू शकता तिकडं. जवळपास 500 मीटर पर्यंत कागद आहे. आणि तुमचा माझा जेवढा पगार आहे ना त्याच्यापेक्षा कागद आहे. मित्रांनो, थोड्या वेळ झोपलो होतो पण अचानक मला आहे ना सगळ्यांनी खडबड हात लावून बरं पाय लावून उठवलं नाही का. नाईट करून आलं त्यामुळे झोप लागली होती. बाहेर तुम्ही वातावरण बघू शकता डायरेक्ट नाही का. अचानक पाऊस सुरू झाला आणि या 2 आरणी आमच्या कांद्याच्या 500 फूट आंब्याच्या. ठीक आहे, जवळपास 1700 पेशी कांदा असेल. आणि हे जाकायला भावाला आणि पप्पाला काय एवढं पटक्यात जमत नव्हतं नाही का. तर त्याच्यामुळं मी पण घाई आलो आणि अजून पण पप्पा तिकडं कागद ओढीत आहे. तुम्ही बघू शकता म्हणजे झालंय ऑलमोस्ट. आणि पावसाचा तुम्ही आवाज ऐकू शकता बघा. कसला घाण पाऊस चालू झालाय अचानक. आज सकाळपासून आहे ना एवढं गरम होत होतं. तर हे असंच आहे अवकाळी. आता मी बंद करतो, नाही तर सगळं माझा फोन पण कॉलॅप्स व्हायचा. पाऊस पडून गेलाय आणि तुम्ही पाऊस पडल्यानंतर बघू शकता किती भारी वातावरण झालंय. बाय लगेच लपायला बघत आहे कॅमेऱ्यात का नाही. काय घातलेला काय नाही कोंबड्या बिंबड्या बघू शकता. आता मी मला घेणार चॅलेंज देऊ का तुला. 24 आवर्स माझ्यासोबत कॅमेरा सोबत राहायचं चॅलेंज. भारी वातावरण झालं एकदम. बघू शकतो मित्रांनो इकडं आता आहे ना पावसाने आणि वाऱ्याने ना गवत कसं झालंय. आता एवढ्या कैऱ्या तुटलेले इकडं पण पडले ते बघा. ते सगळीकडे फार. आणि वरती पण अजून किती कैऱ्या बघायचे तुम्हाला मला दाखवतो. बघा माझ्या मागे कैऱ्या कसं आहे नुसतं झोक. हे एक झाड आहे, त्याच्यानंतर इकडे एक आहे, त्याच्यानंतर तिकडं पलीकडे दिसतं का हे एक, नंतर हे खालचे 3 आणि याच्या खाली पण अजून ह्या 3 झाडांच्या नंतर मी माग खाली एक झाडांची लाईन आहे तिकडं. त्या झाडांच्या माग तिकडं पण आहे अजून. घरात जाऊ आजी काय करते बघूया. हे बघा नारळ पण पडल्या तिथे. अरे म्हणजे गावाकडे आल्या तुम्ही काय खायला मापच नसते काही का किती का. बाबा एकदम चिल मारत बसले ते. हे बघा शर्ट बिर्ट फेकून दिला एकदम फार. बी वगैरे बघू शकता तुम्ही. आजी कुठे गेली. आजी मम्मीने ना जेवायला काय बेसन केलं तर काय खाते. काय मिरची वाटते बाल्याने घेतली खायला. आणि आपलं होतं अंड्याची पोळी. कसलं गोट हे कधी मध्ये खावं लागते. आणि लाईट पण नव्हती नाही का, पावसामुळे लाईट गेली ती. त्याच्यामुळं सगळे असेच अंधारात बसले होते गप्पा मारत. बाबा पण आतल्या खोलीत बसले होते. बघा त्यांचं काय काय गप्पा मारतात. मी ना हळूच रेकॉर्ड केले. मी पण त्यात बोललोय थोडं. तसं नसतंय. आपला देश काय चालतो लोकशाही तत्वावर.
बरोबर आहे का नाही? गोळ्या कुठं घालतात जिथे हुकुमशाही असते, जिथं राजा ठरवण तेच सगळं होतं. त्यांचा एक लीडर असतो, वर्षानुवर्ष तोच निवडून येतो. पण आपल्याकडे लोकशाही ना, आपल्याकडे लीडर चेंज होत राहतो. मग लोकशाही तर गोळ्या घालणं. लोकांनी निवडून दिली लोकशाही. लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. लोकशाही शासन. आणि रशिया काय आहे ना? रशिया ते त्यांचं हे डायरेक्ट त्याचा एकच राष्ट्रपती असतो, हुकुमशाही तिथं. ते दरवेळेस तो एकटाच उभा राहतो आणि त्या एकट्यालाच मतदान करतात सगळ्यांनी, तोच निवडून येतो परत. त्यामुळे तिथं ते गोळ्या घालतात. लोकशाहीचे ना. लोकशाही नाही ना. आपली इथं किती उभे राहतात? 5 जण दावेदार उभे राहतात पंतप्रधानला. तर हा, आणि दुसरं कोणीच नाही राहत. दुसरं कोणाला अलाउडच नाही ना राहायला. ते त्यांच्या शासन म्हणजे हेच सारखं आले ना. आपली इथं कशी असते पाटीलकी, पहिल्यापासून चालत येते, तसे त्यांच्या भाषेत पाटीलकी. तिथं कोण दुसरं कोण. हा, मग आपल्या आंबेडकरांनी काय सांगितले संविधानात, की आरोपी जरी गुन्हेगार असला तरी ते ठरवायची गुन्हेगार आहे का नाही हे कोण ठरवणार? कोर्टात. मग त्याला गोळ्या घालण्याचं तुम्हाला शास्त्र नाही, त्याला मग त्याच्यावर केस चालणार 1-2 वर्ष, 3 वर्ष, 7 वर्ष. तोवर कसं काय सुटणार? त्याची ते हे झालं पाहिजे ना, त्याने गुन्हा केलाय हे म्हणजे कोर्टात खरं झालं पाहिजे, तर त्याच्यावर शिक्षा होणार ना. तुम्ही आधीच कसं काय गोळ्या घालणार? मस्त त्याने गुन्हा केलाय, पण त्याला पण त्याची बाजू मांडायचा हक्क आहे. हे फक्त आपल्या इंडियामध्ये गुन्हेगाराला सुद्धा त्याची बाजू मांडण्याचा हक्क आहे. याला लोकशाही म्हणतात. लाईट कधी येणार आहे पप्पा? गरम होत लय. तर मित्रांनो, आज आत्ता वाजले 10-10:30 आणि जेवण वगैरे झाले. तर गावाकडे आलो होतो आणि लाईट नाही, एवढं गरम होतंय भयंकर. पाऊस पण पडलेला आहे त्याच्यामुळं. तर उद्या अपलोडिंगला वगैरे प्रॉब्लेम येऊ शकतो व्हिडिओ, नाही का? कारण रेंज पण नाही आत्ता काही आणि चार्जिंग पण संपत आली. त्याच्यामुळे म्हटलं एक शेवटचा व्हिडिओ बनवा आणि ते स्टॉप घेऊ. डायरेक्ट उद्या सकाळी बघू काय आहे ते. जर तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.